मुंबईतल्या आंदोलनानंतर जरांगे प्रथमच अंतरवाली सराटीमध्ये पोहोचलेले आहेत। ज्या वेळेला सरकारकडून जीआर हाती मिळाला त्यानंतर अर्ध्या तासातच त्यांनी मुंबई सोडली आणि त्यानंतर मनोज जरांगे पाटील अंतरवाली सराटीमध्ये आता पोहोचतील असं वाटलेलं होतं। मात्र त्यांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना छत्रपती संभाजीनगरच्या गॅलेक्सी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं होतं। त्यांच्यावर उपचार करण्यात आले। सतत केलं जात असलेलं उपोषण यामुळे त्यांची प्रकृती जी आहे ती खालावलेली होती आणि ज्यावेळेला ते अंतरवाली सराटीमधून मुंबईकडे येण्यासाठी निघत होते त्याच वेळेला त्यांनी सांगितलेलं होतं की माझी तब्येत ठीक नाहीये, मात्र तरी सुद्धा मराठा समाजासाठी आपण उपोषण करणार। एकतर आपल्याला आरक्षण मिळणार नाहीतर माझी अंत्ययात्रा निघणार असा निर्धार करूनच ते अंतरवाली सराटीमधून निघालेले होते आणि त्यावेळेला माता भगिनींच्या डोळ्यामध्ये अश्रू पाहायला मिळालेले होते। त्यांचे कुटुंबीय सुद्धा भावुक झालेले होते। त्यांच्या पत्नीने त्यांचं औक्षण केलेलं होतं। त्यांची मुलगी सुद्धा भावुक झालेली होती। मात्र आता एक मोठा लढा आणि एक मोठं यश मिळाल्यानंतर ज्यावेळेला अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे पाटील हे परतलेले आहेत त्यावेळेला साहजिकच फुलांचा वर्षाव त्यांच्यावर केला जातोय, गुलालाची उधळण केली जाते। गावकरी जे आहेत ते सदैव त्यांच्या मागे उभे राहिले। मराठा बांधव, मराठा समाज त्यांच्या एका हाकेला साथ देत त्यांच्या मागे उभा राहिला आणि त्याचंच हे एक यश आहे अशी प्रतिक्रिया सातत्याने मनोज जरांगे पाटील यांच्याकडून देण्यात आलेली आहे। आणि आता ज्यावेळेला ते त्यांच्या गावी पोहोचलेले आहेत, त्यांच्या घरी पोहोचलेले आहेत, तर त्यावेळेला हा एक मोठा जल्लोष जेसीबीच्या माध्यमातून गुलालाची उधळण त्यांच्यावर केली जाते। मनोज जरांगे पाटलांनी म्हटलेलं होतं मुंबईमध्ये की सरकारनं मराठ्यांना आरक्षण द्यावा, जीआर काढावा, जेसीबी भरून फुलांची उधळण आपण सरकारवर करू, प्रत्येक नेत्यावर करू, मंत्र्यावर करू। आणि त्यांचा तो शब्द आणि अंतरवाली सराटीमधल्या गावकऱ्यांनी ज्यावेळेला मनोज जरांगे पाटील हे अंतरवाली सराटीमध्ये आता पोहोचले त्यावेळेला जेसीबी मधून त्यांच्यावर गुलालाची उधळण केलेली आहे। मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी अभूतपूर्व दिवस, अभूतपूर्व क्षण असा म्हणावा लागेल। मनोज जरांगे पाटील आता संबोधित करणार का, काही बोलणार का, हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असेल। अंतरवाली सराटीसाठी आज दिवाळीचा दिवस आहे अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे पाटील यांच्याकडून देण्यात आली आहे। मुंबईमधून उपचारासाठी ते ज्यावेळेला छत्रपती संभाजीनगरमधल्या गॅलेक्सी रुग्णालयामध्ये दाखल झालेले होते त्यावेळेला सुद्धा प्रत्येक दिवशी त्यांनी आपली भूमिका जी आहे ती ठामपणे मांडलेली आहे। आणि आज सुद्धा गॅलेक्सी रुग्णालयामधून त्यांनी माध्यमांशी संवाद साधत असताना एक निर्धार व्यक्त केलेला आहे की 17 सप्टेंबरची तारीख त्यांनी दिलेली आहे की जात प्रमाणपत्र दिलं जावं, नाहीतर दसरा मेळाव्यामध्ये आपण पुढची आपली दिशा ठरवणार असा इशाराच त्यांनी देऊन टाकलेला आहे।